कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन. कार्डिओपल्मोनरी रिससिटेशन म्हणजेच CPR हा एक आपत्कालीन परिस्थितीत केला जाणारा प्रथमोपचार आहे. आयुष्यात दुर्घटना होण्याचे अनेक प्रसंग येत असतात. उदाहरणार्थ विजेचा झटका बसणे, पाण्यात बुडणे, रस्त्यावरील अपघात, कार्डियाक अरेस्ट म्हणजे हृदयक्रिया अचानक बंद पडणे किंवा अचानक बेशुद्ध होऊन पडणे. अशा परिस्थितीत CPR दिल्यामुळे एखाद्याचे प्राण वाचू शकतात. एखादी व्यक्ती अतिशय प्रयत्नपूर्वक थांबून थांबून श्वास घेत असेल आणि त्यांच्या हृदयाची धडधड थांबली असेल किंवा व्यक्ती बेशुद्ध असून त्यांचा श्वास चालू नसेल व पल्स म्हणजे नाडी लागत नसेल तर अशा व्यक्तीला CPR दिले जाते. वेळ वाया न घालवता तातडीने CPR देणे गरजेचे असते. CPR कसे करतात ते पाहू. तुम्ही घटनास्थळी उपस्थित असाल तर तिथे काही धोका तर नाही ना याची खात्री करून घ्या. स्वतःच्या आणि पीडित व्यक्तीच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्या. त्या जागी धोक्याची शक्यता असल्यास एखाद्या सुरक्षित ठिकाणी जा. पीडित व्यक्ती काही प्रतिसाद देत आहे का ते पहा. त्यांचा प्रतिसाद मिळत नसेल तर पल्स आणि श्वासोच्छ्वास तपासा. श्वासोच्छ्वास चालू नसेल आणि पल्स मिळत नसेल तर तातडीने आपत्कालीन क्रमांक 108 112 किंवा जवळच्या हॉस्पिटलला फोन करा. मदत पोहोचेपर्यंत CPR चालू ठेवा. त्या व्यक्तीला सपाट आणि कडक पृष्ठभाग असलेल्या जागी पाठीवर झोपवा. त्या व्यक्तीची हनुवटी थोडी वर उचलून डोकं मागे करा जेणेकरून त्यांचा श्वसन मार्ग खुला होईल. त्यांच्या शेजारी दोन्ही गुडघे टेकून बसा. तुमच्या दोन्ही हातांची बोटं अशा प्रकारे एकमेकांमध्ये अडकवा. हाताचा तळवा त्या व्यक्तीच्या छातीच्या मध्यभागी स्थिर ठेवा. दोन्ही हातांचे कोपर सरळ रेषेत ठेवा आणि त्या व्यक्तीच्या छातीवर दाब देऊन धक्के देण्यास म्हणजेच कंप्रेशन देण्यास सुरुवात करा. कंप्रेशन देताना छाती किमान 2 इंच म्हणजेच 5-6 सेंटीमीटर दाबली गेली पाहिजे. एका मिनिटाला 100 ते 120 कंप्रेशन द्या. प्रत्येक कंप्रेशन नंतर छातीला पूर्ववत स्थितीत येऊ द्या. तुम्ही प्रशिक्षण घेतलं असेल तर 30 कंप्रेशन नंतर त्या व्यक्तीला तुमच्या तोंडावाटे 2 वेळा कृत्रिम श्वसन म्हणजेच रेस्क्यू ब्रेथ द्या. रेस्क्यू ब्रेथ देताना एका हाताने त्या व्यक्तीचे नाक बंद करा. संपूर्ण प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. 30 कंप्रेशन आणि मग 2 रेस्क्यू ब्रेथ्स. पुन्हा 30 कंप्रेशन आणि मग 2 रेस्क्यू ब्रेथ्स. जितक्या जलद गतीने ही प्रक्रिया करता येईल तितक्या जलद गतीने करा. पुढील मदत येईपर्यंत किंवा व्यक्ती शुद्धीवर येईपर्यंत CPR देणं सुरू ठेवा. साधारण 0 ते 1 वर्षाच्या लहान मुलांना CPR देण्याची पद्धत प्रौढ व्यक्तींपेक्षा थोडी वेगळी असते. 0 ते 1 वर्षाच्या लहान मुलांना CPR कसं द्यावं ते पाहू. लहान मुलांना CPR देताना हाताच्या तळव्यांऐवजी फक्त 2 बोटांचा वापर केला जातो. मुलाच्या छातीवर मध्यभागी 2 बोटं ठेवा. परिणामकारक कंप्रेशनसाठी बोटं योग्य जागी व्यवस्थित ठेवणं आवश्यक आहे जेणेकरून योग्य दाब देता येईल. आता मुलाच्या छातीवर कंप्रेशन देण्यास सुरुवात करा. तुमच्या दाबामुळे मुलाची छाती सुमारे 1.5 इंच म्हणजे साधारण 3.81 सेंटीमीटर खाली गेली पाहिजे. अशा प्रकारे 15 कंप्रेशन नंतर मुलाच्या तोंडाला तोंड लावून रेस्क्यू ब्रेथ्स द्या. ही संपूर्ण प्रक्रिया पुन्हा पुन्हा करा. 15 कंप्रेशन आणि मग 2 रेस्क्यू ब्रेथ्स. पुन्हा 15 कंप्रेशन आणि मग 2 रेस्क्यू ब्रेथ्स. कंप्रेशनचा वेग प्रत्येक मिनिटाला 100 ते 120 पेक्षा जास्त नसावा. जितक्या जलद गतीने ही प्रक्रिया करता येईल तितक्या जलद गतीने करा. पुढील मदत येईपर्यंत किंवा मूल शुद्धीवर येईपर्यंत CPR देणं सुरू ठेवा. CPR देताना काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा.
CPR सुरू करण्यापूर्वी त्या व्यक्तीच्या तोंडात काही अडकलंय का ते चेक करा. काही अडकलं असेल तर ते काळजीपूर्वक बाहेर काढा. यामुळे श्वसन मार्ग मोकळा होण्यासाठी मदत मिळते. कंप्रेशन देताना दक्षता घ्या. फार जोरात दाब देऊ नका, कारण यामध्ये छातीच्या बरगड्या तुटू शकतात. CPR देताना हाताच्या तळव्यांची स्थिती महत्वाची असते. छातीच्या मध्यभागी आणि निप्पल लाईनच्या खाली म्हणजेच स्तनाग्रांच्या खालच्या बाजूला मध्यभागी हाताचा तळवा ठेवा.